निक्कीच्या टीमनी परत तिकडे लोकांना त्रास देऊन, टॉर्चर करून, दुखापत काही ना काहीतरी करून टास्क जिंकायचा आहे हे ठरवलेलंच आहे. कारण की पहिल्या दिवसापासून आपण ती गोष्ट बघतोय की लोकांना नुसता त्रास द्यायचा, फिजिकल व्हायचं, कोणाला ढकलून द्यायचं, कोणाला पाडायचं, काही गोष्टी आल्या तर फाडून टाकायच्या, फेकून द्यायच्या. या संपूर्ण गोष्टी तिकडे निक्कीची टीम करते आणि त्याच दृष्टिकोनातून आज कॅप्टन्सीचा टास्क आहे. आपल्याला आज समजेल की नेमका दुसरा कॅप्टन कोण झालेला आहे बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये. आणि त्याच्यामध्ये टास्क काय आहे तर 2 टीम आहेत, त्या 2 टीमला मोती वगैरे निवडायचे आहेत किंवा मोती गोळा करायचे आहेत त्यांच्या बोटमध्ये बसून. तर ह्या संपूर्ण गोष्टी तिकडे घडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ॲज युज्युअल म्हणजे काय आहे, नुसती धक्काबुक्की करायची, कोण ह्याला मारतंय त्याला मारतंय, आणि हे फक्त एकच टीम करते ती म्हणजे निक्कीची टीम. म्हणजे ज्याच्यामध्ये हे जे बिंडोक लोक जे घरामध्ये भरलेले आहेत ते सगळे त्या दुसऱ्या टीममध्ये भरलेले आहेत. त्याची जी मेन लीडर आहे ती आहे निक्की आणि तिने आजच्या टास्कमध्ये तिकडे काहीही करून त्या आपल्या अभिजितला जिंकू द्यायचं नाही किंवा अभिजितच्या टीमला हरवायचे म्हणून अभिजित सोबत धक्काबुक्की करून अभिजितला तिकडे ढकलून देऊन अभिजित तिकडे खाली पडलेला आहे आणि त्याला थोडी का होईना दुखापत झालेली आहे. आता आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला तिकडे नेमकं सगळं गोष्ट समजेल की ऍक्च्युअल मध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि किती खालच्या दर्जाला जाऊन ही निक्कीची टीम जिंकायचा प्रयत्न करते ते आज आपल्याला समजेल. त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कृपया करून काहीही करा, पण ह्या ज्या निक्की आहेत किंवा ही जी जान्हवी आहे, ही अरबाज आहे, वैभव आहे, ह्यांच्याबद्दल तुमच्या मनात जे काही येईल ना ते पहिले कमेंट करून सांगा मला कमेंटमध्ये. कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की आता संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो या निक्कीवर आणि त्यांच्या ग्रुपवर भडकत चाललेला आहे. तुमचं मत नक्की कमेंटमध्ये मांडा, कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.